रज्जू मी तुला सांगितलं होतं ना सगळा घोळ ना. आता काय हे कोण? रज्जू. अरे हा 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 बेटा काय कसं काय फर्स्ट क्लास ना. तुमची ती काय म्हणते ही? अहो तिचं नाव नका काढू. का काय झालं रे? तुम्हाला माहिती आहे तिच्या पाहिजे आज माझी केवढी बेइज्जती झाली असती. मला एक कळत नाही पण ह्याच्याच बाबतीत असं का होतं? हो रे. जर चल सरक बेटा सरक चल ये, चल मध्ये घ्यायला ठेवू नको. इंटरेस्टिंग केस आहे विचार. अहो तुम्हाला काय सांगणार सध्या माझं बॅड लकच वाईट चाललंय. बॅड लकच वाईट चाललंय. हुशार आहे हुशार विद्यार्थी. बापाच्या वळणावर गेला असं अगदी. तुझा बाप सुद्धा ह्या वयात असाच होता अगदी आणि असाच बोलायचा बाकी. अहो पण मी काय विचारतो तुम्ही कुठे बाहेर चाललात का? हो काय सांग आणि ते देखील कायमचे. हा पण का हो? का आता का काय चित्रपटाच्या आशा मावळल्या. आता इथं काय करणार? आरती वळणार तुमची. अहो पण डॅड काही बोललेत का तुम्हाला? छे हो डॅड काय बोलले नाही. पण खात्यात पैसे नसलेल्या बँकेचा कोरा चेक दिलाय त्याचं काय करणार? हो आणि वर म्हणतात कसे भरा भरा हवी तेवढी रक्कम भरा. आता मला सांग हे बोलणं शोभतं का तुझ्या डॅडना? नाही पण रजू, मी काय म्हणतो, जेव्हा गोपाळराव पूर्वी असे नाजूक बांधायचे होते ना बारीक त्या असे नव्हते ना. नाही ना. तेच मला कळत नाही. अरे त्यावेळी किती उधळपट्टी करत होते आपल्यावर. तुला आठवतात ते दिवस? आठवतात? अरे आठव तुझा बाप असा होता माहितीये तुला? काय अहो म्हणूनच ते आता कंजूस झालेत. कारण त्यानं 10 लाठी का भाव मालूम आहे ना अभि. डोंट वरी बेटा तू चिंता करू नकोस. लग्नानंतर प्रत्येक पुरुषाला 10 लाटे का भाव कळतो. अहो पण पप्पांना ते लग्नापूर्वीच कळलं म्हणून तर त्यांनी हनीमून साजरा केला नाही स्वतःचा. लबाड तुला कसं माहिती वडिलांच्या हनीमून बद्दल? अरे वा वडिलांच्या हनीमून पर्यंत पोहोचलास? कोणी सांगितलं तुला? अहो पण त्यांनीच सांगितलं मला हे. बापरे बघितलं ना अगं माझं महिन्याचं बजेट ह्या ईद खाऊ पाहुण्यांमुळे 1797 रुपयांनी 98 पैशाने वाढलेलं आहे. हे बजेट असंच वाढत राहिलं ना तर मला वाटतं माझ्या हृदयाचे ठोके पण वाढत जातील आणि एक दिवस ते बंद पडेल. काय हे अभद्र बोलणं तुमचं? काय बोलू? अहो, मित्र तुमचे ते गेली ना निघून होईल खर्च कमी. अगं ते 2 मित्र गेले ग पण हे हावडे कुटुंब तळ ठोकून बसलं नाही इथे निघतच नाहीये तिथून. अहो, पाहुणेच ते यायचेच घरात. हे असे पाहुणे महिनाभर राहणार आहे. 15 दिवसांसाठी आलो म्हणाले महिनाभर राहिले. सदा हसत मुखाने आपलं स्वागत केलं होतं त्यांनी. हो आणि जाताना आपल्याला किती भेटी दिल्या होत्या त्यांनी. तर असा करायचा असतो पाहुणचार. नाहीतर तुम्ही सदा ना कदा आपले रडत. बरंच बोललीस पण मी काय म्हणतो की त्यांनी भेटी दिल्या मग काय त्याच्यात नवीन आहे? अगं त्यांच्या फणसाच्या आंबाच्या केवढ्या बागा आहेत त्याला काही पैसे लागत नाहीत पण आपल्याला ह्याला भेटी द्यायच्या म्हणजे अरे बापरे याला एक तर आंबे मोहर तांदूळ हवा दिल्ली राईस नको. अरे बापरे काय अहो त्यांनी बागा विकायच्या म्हटल्या तर त्याचे पैसे येतील. पण तुम्ही त्याच्या जागी असला असता ना तर तुम्ही काय केलं असतं? तुम्ही केलं असतं एक आंबा आणि एक फणस त्याचा पाव भाग सुद्धा नाईलाजाने दिला असता. काय बोलतेस पक्के कंजूस मारवाडी आहेत तुम्ही. अरे वा अहो कसला विनोद करते. हे समोर अख्खं विनोदी ध्यानच बसलंय. बघायचं आणि हसायचं. तू का हसलास रे? तुला काय कळलं? त्या इंग्लिश पिक्चरला हसतात तसं तू पण हसलास? अरे अरे गोविंद गोपाळा अरे मी आता लवकरच मरणार आहे रे. अरे वा माझ्या मृत्यूच्या विमानावर चक्क अरे वा म्हणतो. अरे वा फॉरेनला कधी जातोस फॉरेनला? नाही मी फॉरेनला जाईन पण तुम्ही इथून कधी जाणार ते सांगा ना. आम्ही इथून ते सांगायचं राहिलं. काय? आम्ही इथून कधी जाणार ते ना ते सांगायचं राहिलं. कळलं का नाही? नाही कळलं म्हणजे काय? नाही कळलं कळलं नाही तुला? कसं कळणार? आम्ही काय बोललोच नाही ना. कळलं? अरे आमची जागा तिकडे ती सोनारकडे दिलेली सुतारकडे कोणाला दिली? गवंड्याला अरे झाली ना बांधून झाली ना जागा आमची. अरे काय म्हणतोस काय? मग थांबल्यास कशाला? लवकर निघ इथून. अरे गवंडी असतात ना हे कोणातरी गाठतील आणि तिकडे दुसऱ्याचा संसार सुरू होईल. लवकर निघ. अरे तू गेला नाहीस ना तर तुला आई शपथ आहे माझी. शपथ आई शपथ करतेस तुम्हाला?
अरे शपथ, अरे काय माणूस आहेस तू? अरे कसली तुला मनाची घाई झाली एवढी? इथं राहायला आलो तो म्हणले चला चला निघा, इथं नाही राहायचं. आता निघालो तर लगेच त्याच्यावर आणखी तुझी घाई 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 बाबतीत घाई तुझी. अरे मी महिनाभर इथं थांबलो, तुम्ही आम्हाला आसरा महिनाभर इथं दिला, म्हणजे काय आभाळ कोसळलं का काय आहे तुमच्यावरती लगेच? पण महिना म्हणजे काय कमी झाला का? त्या मनानं महिना कमीच राहिलो आम्ही, नाही का? अरे म्हणजे काय आहे, ती जागा बांधून होईपर्यंत आम्ही कुठेतरी थांबायला पाहिजे होतो का नाही? आता इथं थांबलो, तू आमच्यासाठी तुम्ही चालेल तुम्ही आमच्या दोघांसाठी बरंच काही तुम्ही केलंय, त्याची परतफेड करणार आहे आम्ही आता. म्हणजे काय काय भलं करणार आहात तुम्ही रे? अरे भलं करणार आहे, भलं तू बघत बसशील आता. काय भलं भलं करणार आहे काय? सुनो, हिंदी समझता है क्या? थोडा थोडा समजताय. मेरा समजता है क्या? मेरी बोंबई हिंदी हिंदी. आता बोला ना पुढे. खरंच काही फार वेळ होतो. ही जी तुझी जागा आहे ना, यासाठी गिराईक बघितलंय आम्ही. 25 रुपयाला. 25 रुपये? लाख म्हणत होतो. 25 लाख? अरे एवढ्या माझ्या आलिशान फ्लॅटचं फक्त 25 लाख? अरे तू निघतोस का इथनं की रट्टा हाणू तुझ्या? निघतो आम्ही. काय आहे माणसाला? नको कमिशन आम्हाला. अरे कमिशन नको, पण ऐकून तर घे ना. आता काय करतोस तू? अरे तू एकदम हमरी तुमरी एकरी येतोस तू. बरं नाही, मी तुला म्हणतो का चिकट्या म्हणून? अरे पावड्या बघा तू आला का नाही परत मूळ पदावरती फावड्या म्हणतोस काय? मला मी ऐकलं, मला फावड्या ऐकू येतंय? म्हणजे तुम्हाला ऐकू येतं? येस, माझं आडनाव आणि त्याच्या अलीकडच्या पलीकडचे जे काही शब्द बोलले जातात ते मज ऐकू येतात. अरे पण मग आपण इतका वेळ बोललो ते कसं काय ऐकू आलं तुला? ती एक वेगळीच गंमत आहे. वेगळी? हा. काय झालं? सुनो, हाँ, इंग्लिश समझता है क्या? इंग्लिश नहीं, हमारा इंग्लिश समझता है क्या? चलेगा चलेगा. नहीं, हमको नहीं आता ना. अरे तुम कानडी बोलेगा ना तो भी सुनने को तैयार है हम. हाँ. अरे आतापर्यंत मला माझं आडनाव हाँ. आणि आडनावाच्या आजूबाजूचे शब्द ऐकू यायचे. बर. आता मला आजूबाजूचे शब्द तसेच आजूबाजूचे आडनाव देखील ऐकू येतात. म्हणजे मला आता सगळं ऐकू येतं. मित्र हो, लेडीज अँड लेडाज, जेंटलमन, येस, मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय की मला उत्तम दिसतं, मला उत्तम ऐकू येतं. एका दाताच्या डॉक्टरनं माझ्या कानाचं ऑपरेशन केलं. मला ते नंतर कळलं तो दाताचा डॉक्टर होता म्हणून. पण आपल्याला काही कुठला काही डॉक्टर असते ना, ऐकू येतं हे महत्वाचं आहे. तर मला उत्तम ऐकू येत आहे. आणि आता तुझं घर सोडून आम्ही आमच्या घरी जाणार आहोत. आणि हे 25 लाख घे, चांगलं गिराईक आहे माहितीये, कमिशन ही म्हणते त्याप्रमाणे आम्हाला काही नको. अरे आता निघतोस का राहतोस इथे? निघतोय आम्ही, निघतोय. निघताय ना? कशाला तू जीवाला त्रास करून घेते? तो माझा मित्र म्हणतो राहा इथं, तर राहायला काय फरक पडतो? अरे काय करतो? 111, 112, 113, 114, 101, 102. कमी कसे झाले? ए तू गप रे. हा, हे 100 बाजूला ठेवतो. 2, 3, छक्का. 7, 8. ए तो ट्रान्झिस्टर बंद कर बघू आधी, मी इथे चुकतोय. आपण जिंकले. तुम्ही जिंकले पण मी हरलो ना, त्याचा हा हिशोब करतोय. अरे बाप रे. एक जोक ऐकतोस का? काही नको, त्याच्याकडे बचकंडे जोक आहेत. हा, माहिती आहे. अरे मेलो, टाळ मेलो. आता काय झालं? काय झालं डॅड? मला वाटतं आता कोणत्याही क्षणी मला अटॅक येणार आहे रे. हो, मग नातेवाईकांना बोलू? मेलं अभद्र कार्ट. जा आधी डॉक्टरांना बोलव. काही डॉक्टरला बोलवायची जरूर नाहीये. आधीच एवढा खर्च वाढलाय, त्याला डॉक्टरचा खर्च नको. अरे गप्प बसा रे. मी मरण्यापूर्वीच काय रडायला लागलाय? आता रडा रडा, म्हणजे मी मेलो ना की आमचे नातेवाईक येऊन रडतील. तुम्हीच म्हणाला होता ना मला कोणत्या क्षणी अटॅक येईल म्हणून. हो म्हणालो होतो, पण आता आलाय का? आल्यावर मी सांगेन. चला चला. कुठे नेतोयस बाबा मला? नेऊन तिरडीवर झोपवतोयस की काय? नेशील बाबा, तुझा काही नेम नाहीये. यांचंच बरं काय आलं, सोड. बरोबर आहे, मी मेलो ना उद्या तरी तुला काय त्याच? काय ग बाई, कटकट कटकट कटकट. तुम्हाला काहीही झालेलं नाहीये. तुम्ही शांत बसा. वाचा, तुम्ही वाचा, जोक्स वाचा.
अरे मी केव्हापासून बोंबलतोय, कोणी ऐकताय का माझं? ऐकतोस का रे? आला का आला? कोण आला? अटॅक आला का विचारतोय तू? अटॅक आला का? अरे वा. अरे बाबानो, मी काय सांगतोय ते ऐका. अरे गेल्या महिन्यात आपला खर्च 6,895 रुपये 97 पैशाने म्हणजे आपलं वाढला. लिव्हिंग स्टँडर्ड वाढलं तर कानाखाली स्टँडर्ड काढीन रे. लिव्हिंग स्टँडर्ड वाढलेला नाहीये, खर्चामुळे घसरलेला आहे. अरे बापरे. पाहुणे कोणाचे होते? माझे होते. मग कोणाला ऐकवता हे? हा, बरोबर आहे, बरोबर आहे. पाहुणे माझे आहे ना, म्हणजे मीच सहन करायला पाहिजे. अहो, माझे पाहुणे असले असते ना तर कधीच घालून दिलं असतं तुम्ही. आता असंच करतो. तुझे पाहुणे येऊ देत, अशी बकवाट धरतो आणि हाक लावून देतो त्यांना. वाघाचा आवाण ते कोकरू. मला कोकरू म्हणतेस ह्याच्या समोर? अरे कॉलेजमध्ये असताना ना मी कराटे खेळायचो, चॅम्पियन होतो. कोणाचा हात पडला ना, नाही माझा कोणावर हात पडला ना तर पाणी नाही मागायचा तेव्हा तो. स्वतः जाऊन पाणी पिऊन येईल. वा 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 वा. खर असावं तर असं असणार खेळणार. वा काय ताई, कशी आहेस? तू कसं आहेस दिनू? भाऊजींची असं काय झालंय? अगं मेथीची लाडू खायला दिलीस की काय? काय भाऊजी? नाही, तुझा नवरा नुसताच फुगलाय बघ. काय दमच नाही जरा मला तर होय होय होय. राहायला आलाय नाही तू राहा, नाहीतरी एक माणूस मडकं धरायला आवाज होता. राहा, रडण्याचा कार्यक्रम उरक आणि निघून जा. हे रडण्याचं काय? अरे त्यांचं नेहमीच असतं ते. तू चल माझ्या खोलीत, मला खूप गप्पा मारायचे तुझ्याशी. म्हणजे काय गावच्या गमती जमती सांगायच्या? झालं, आणखीन खर्च वाढला. डॅड, मामीने त्यांची 8 मुलं सुद्धा आली.